सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे। महामार्गावर फिल्मी स्टाईलने टेम्पो अडवून तब्बल 3 कोटी रुपयांची रोख रक्कम लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। या मोठ्या गुन्ह्याचा टेंभोर्णी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसातच छडा लावला आहे। पोलिसांनी थेट मोडणीमध्ये धाड टाकत आरोपींना बेड्या ठोकल्या आणि 2,70,00,000चा मुद्देमाल जप्त केला। याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की ही घटना 11 मेच्या मध्यरात्रीची आहे। कर्नाटक मधील एका साडी व्यापाऱ्याचे मॅनेजर 3 कोटी रुपयांची रोकड 2 पोत्यांमध्ये भरून आयशर टेम्पोने सुरतला निघाले होते। पैशांची ही पोती टेम्पोच्या टपावर ताडपत्रीत बांधून ठेवली होती। टेम्पो टेंभोर्णी करमाळा रस्त्यावरील एका बंद टोलनाक्याजवळ आला तेव्हा अचानक एका विना नंबरच्या स्विफ्ट कारने टेम्पोला ओव्हरटेक करून गाडी समोर आडवी लावली। कारमधून 4 जण खाली उतरले। त्यांनी चाकूचा धाक दाखवत टेम्पोतील लोकांना मारहाण केली आणि टपावरील 3 कोटी रुपयांची पोती गाडीत टाकून तिथून पळ काढला। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने थेट मोडणीमध्ये कनेक्शन उघड केले। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। याच्यामध्ये सिद्धेश्वर नामदेव माने राहणार पालखी मार्ग मोडणीम या मुख्य आरोपीला पोलिसांनी थेट गुजरातच्या सुरत मधून पकडले आहे। शुभम शहाजी पाटील राहणार रानमळा मोडणीम हा चेन्नईला पळून गेला होता, पण तो मोडणीमध्ये परत येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। अजित नामदेव सुर्वे राहणार पांढरे वस्ती मोडणीम यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। याशिवाय चोरीच्या पैशातून सोने खरेदी केल्याप्रकरणी सिद्धेश्वर मानेचे दाजी सूरज देवदास उन्हाळे राहणार पोखरापूर तालुका मोहोळ यालाही पोलिसांनी अटक केली आहे। या गुन्ह्यात मोडणीमधीलच विकी राजाभाऊ गिड्डे याच्या कारचा वापर झाला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत। पोलिसांनी या आरोपींकडून मोठी रिकव्हरी केली असून याच्यामध्ये 2,62,00,000ची रोख रक्कम, 5,49,000चे सोने आणि 3 आयफोन असा एकूण 2,70,11,430 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सर्व आरोपींना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तपासात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। या प्रकरणाच्या पुढील अपडेटसाठी आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी ETV न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका।